तर शिवटेकडी दत्तटेकडी परिसरातील रहिवाशांना अखेर मिळणार आहे हक्काचं घर आणि तेही सर्व सुविधांसह। तर जोगेश्वरी पूर्वेतील शिवटेकडी दत्तटेकडी आणि मजासगाव टेकडी परिसरात लवकरच झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे। तब्बल 3 दशकांच्या प्रतीक्षेनंतर आता इथं खरंच विकासाचं पहाटका उगवतोय। शिवसृष्टी SRA गृहनिर्माण संस्थाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा एकत्र येत आपली स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलंय। रविवारी झालेल्या संयुक्त सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। जवळपास 800 नागरिकांनी या सभेत हजेरी लावली आणि पुनर्विकासासाठी आपली संमती दिली। या प्रकल्पात रमेश देडिया हे जमीन मालक, रोमेल ग्रुप हे विकासक आणि उपदेश पांचाळ हे प्रमुख प्रवर्तक म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत। हक्काच्या घराचं स्वप्न आता फक्त स्वप्न राहणार नाही असं म्हणत खासदार रवींद्र वायकर यांनी या योजनेला पाठिंबा दर्शवलाय। या सभेला आमदार अनंत नर यांनी देखील मार्गदर्शन केलं आणि इतर भागातील झोपडपट्ट्यांनी देखील एकत्र येण्याचं आवाहन केलं। मुंबई महानगरपालिकेच्या 2014-2034 विकास आराखड्यानुसार नाविका क्षेत्र हटवून आता हा परिसर विकास योग्य क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय। शिवटेकडी दत्तटेकडी परिसरात लवकरच नव्या इमारती उभारल्या जातील आणि नागरिकांच्या आयुष्याला अखेरीस एक नवा सूर्योदय मिळणार आहे। देखील आम्ही बोलून सांगितलंय की त्या ठिकाणी प्रवीण शिंदेच्या ठिकाणी आणखी 1-2 आपण ऑफिस करू आणि त्या मार्गातनं तुमच्या काही तक्रार असतील, तुमचं एक मनुष्य, तुमची सोसायटी कोणी असतील तिथे बसतील आणि त्या त्याला डेव्हलपमेंट करतील आणि जिथे जिथे कमी आणि काय असेल तर माझ्याकडे नक्कीच या। ही शासनाची योजना आहे, शासनाची योजना आपल्यासाठी आहे। माझं घर माझा अधिकार हा मला मिळालाच पाहिजे आणि तो विकास आणण्याला आम्ही स्वतः देखील सांगण्याचा माध्यमातून करू शकतो। हे सांगण्यासाठी इथे आलंय। सर्वांना मी शुभेच्छा देतो स्टेजवर बसलेल्या आणि तुम्हाला। आणि आम्ही एक सुंदर घराचं स्वप्न आहे ते परिपूर्ण करूया आणि हीच इच्छा प्रकट करून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक आमदार म्हणून मी निवडणुकीच्या अगोदर आपल्याकडे आलो होतो आणि निश्चितपणे सांगितलं होतं की शिवटेकडीचा डेव्हलपमेंट आपण सुरुवात कोणत्याही परिस्थितीत करायची, ही सुरुवात आता झालेली आहे। उर्वरित भागाचा जो काही लोकांच्या समस्या आहेत, त्यांच्या काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही नियोजनामध्ये अडचणी असतील त्या आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण करून पूर्ण जोगेश्वरी, पूर्ण शिवटेकडी कशी आपल्याला लवकरात लवकर विकसित करता येईल त्याच्याकडे बघूया। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि